जागतिक मातृदिन वर्ल्ड मदर्स डे या निमित्तानं दोन अतिशय वेगळ्या अशा कविता तुमच्यासमोर ठेवायच्या आहेत. खरं तर आईवरती, वात्सल्यावरती, मातृत्वावरती खूप सुंदर लिहिल्या गेलेलं आहे. दासू वैद्य या आमच्या कवी मित्रानं एक इतकी सुंदर ओळ लिहून ठेवलेली आहे की प्रत्येक आईचा मुलगा कवी असतो असं नाही, प्रत्येक आईचा मुलगा कवी असतोच असं नाही, पण प्रत्येक मुलासाठी त्याची आई एक कविता असते. त्याप्रमाणे जगात जन्मलेलं प्रत्येकच मूल हे त्याच्या आईवरती एक कविता लिहू शकतं, भले ती शब्दामध्ये नसेल. ज्या दोन कवितांचा मी उल्लेख करतो त्याच्यातली पहिली कविता आहे निदा फाजली यांची. गझल आपण बऱ्याचदा ऐकतो, पण आईवर लिहिलेली ही तशा अर्थाने पहिली गझल. पहिली यासाठी की ठळकपणे जी समोर आलेली आहे, अजूनही कोणी लिहिली असेल, नंतर तर मग काही जणांनी लिहिल्या पण. आणि ह्याच्यामध्ये जे आईचं वर्णन आलेलं आहे की सर्वसामान्य पद्धतीनं घरामध्ये अडकलेली आहे, ते सगळं घर सांभाळती आहे आणि विशिष्ट वय झाल्याच्या नंतर नजर ठेवून आहे आणि मग त्या घरातल्या प्रत्येक वस्तूंमध्ये त्याला आई कशी दिसते आहे, अशी ती निदा फाजली यांची अतिशय सुंदर गझल आहे. आणि ती मी घरगाडा सगळा पूर्ण सांभाळणारी, घर संसार ओढून देणारी अशी जी एक सगळी भारतीय अशी आई आहे, तिचं प्रातिनिधित्व करणारी ही कविता म्हणून ती कविता तुमच्यासमोर ठेवतो. निदा फाजली यांच्या खोया हुयाचा कुछ, त्याचं मुखपृष्ठही तुम्हाला आता दिसेल ह्याच्यावरती समोर पडद्यावरती. खोया हुआसा कुछ असा त्यांचा कविता संग्रह आहे आणि त्याच्यामधली ही कविता आहे. बेसन की सोंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ, बेसन की सोंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ, याद आती है चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ. सगळ्या त्या घरातल्या वस्तू तुम्ही बघा. आणि त्यांनी जरी ते हिंदीमध्ये लिहिलं असेल तरी सगळ्या भारतीय भाषांमध्ये ही कविता जावी अशी कविता आहे. बेसन की सोंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ, याद आती है चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ. बान की खुर्री खाट के ऊपर, आपण नवारीची बाज म्हणतो आपल्याकडे. बान की खुर्री खाट के ऊपर हर आहट पर कान धरे, बान की खुर्री खाट के ऊपर हर आहट पर कान धरे, आधी सोई आधी जागी थके दोपहरी जैसी माँ, याद आती है चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ. चिड़ियों की चहकार में गूंजे राधा मोहन अली अली, चिड़ियों की चहकार में गूंजे राधा मोहन अली अली, मुर्गे की आवाज़ से खुलती घर की कुंडी जैसी माँ, याद आती है चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ. पहाटे कोंबड्यानं बांग दिली आणि सगळ्यात पहिले घराचं कडी काढून जी बाहेर येते किंवा कामाला लागते ती आई. त्याच्यामुळे बाकीच्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाज आणि मुर्ग्या म्हणजे कोंबड्यानं बांग दिल्याच्या नंतर जिला जाग येते अशी आई. बीबी बेटी बहन पड़ोसन, बीबी बेटी बहन पड़ोसन थोड़ी थोड़ी सी सब में, बीबी बेटी बहन पड़ोसन थोड़ी थोड़ी सी सब में, दिन भर एक रस्सी के ऊपर चलती नटनी जैसी माँ, याद आती है चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ. आणि जे शेवटचं कडवं आहे की आपण त्या आईला काम करत असताना घर संसार ओढत नेताना बघितलेलं असतं किंवा नंतर वयस्कर झाल्याच्या नंतर ती बसलेली असते, पण ही आई कधी काळी तरुण होती, एक नटखट मुलगी होती. त्याचं इतकं एक गोड वर्णन आलेलं आहे ह्या कवितेच्या शेवटी, या गझलेच्या शेवटी. बाट के अपना चेहरा माथा आखे जाने कहाँ गई, हिच्यासारखं दिसतं आजीसारखं छोट्या मुलामध्ये किंवा नातवंडामध्ये आपण शोधतो ना, किंवा मुलांमध्ये. बाट के अपना चेहरा माथा आखे जाने कहाँ गई, फटे पुराने एक एल्बम में, फटे पुराने एक एल्बम में चंचल लड़की जैसी माँ, फटे पुराने एक एल्बम में चंचल लड़की जैसी माँ, याद आती है चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ. बेसन की सोंधी रोटी पर खट्टी चटनी जैसी माँ, याद आती है चौका बासन चिमटा फुकनी जैसी माँ. हे एक पूर्णपणे पारंपरिक अशा भारतीय आईचं प्रातिनिधिक असं वर्णन. आणि मला ते खूप आवडायचं. ही कविता आम्ही बऱ्याचदा कवी संमेलनामध्ये पण म्हणायचो, कवितेच्या अभिवाचनामध्ये वापरायचो. मला असं वाटायचं की हे पुरेसं चित्रण आहे आईचं, ह्याचेच वेगवेगळे पैलू लोक सांगत असतील, पण मला एक अशी आई दिसली ज्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी आवर्जून मातृदिनाच्या निमित्तानं करतो आहे की ती आई मात्र ह्या सगळ्यापेक्षा अगदी वेगळी होती आणि ही संन्यास घेणारी आई आहे.
ह्याच्यामधलं मला वेगळेपण असं वाटलं की एक पुरुष आपण संन्यास घेतो ते माहीत असतं, तसा पुरुष विरक्त, थोडासा भणंग आणि भटका असतो, तो म्हणजे त्या संसाराच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये फार लिप्त झालेला नसतो असं आपण मानतो. पण आई की जिच्यामुळे सगळा संसार उभा राहिलेला असतो आणि आपल्याकडे ती संकल्पना आहे, स्त्री हे क्षेत्र आहे आणि पुरुष बीज आहे आणि ते ती धारण करते आणि सगळं तिच्यातून नंतर फुलतं. सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची आई, आम्ही त्यांना अम्मा म्हणायचो, अम्मांनी संन्यास घेतलेला माझ्यासमोर घडलेली घटना आहे आणि मला त्याच्यातला एक अतिशय वेगळा असा अर्थ भावला. वसमत तालुक्यामध्ये, आताचा हिंगोली जिल्हा तेव्हाचा परभणी, रिधोरा म्हणून त्यांचं छोटंसं गाव आणि आपले 4 मुलं आणि आपल्या 4 मुली, म्हणजे 4 सुना आणि 4 मुली, अशा 8 जणींचे बाळंतपण झाल्याच्या नंतर, जबाबदाऱ्या पूर्ण संपल्याच्या नंतर ह्या वयस्क झालेल्या स्त्रीने असं ठरवलं की आता आपण संसारामध्ये अडकून पडायचं नाही, आपण संन्यास घ्यायचा. ही मलासाठी खूप आश्चर्याची गोष्ट होती. वैयक्तिक संबंध असल्यामुळे आपल्याला काय वाटते ते वेगळा बाब. जो मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवते की जी सगळ्यात लिप्त झालेली असते तिच्यामुळं घर उभं राहिलेलं असतं, तीच म्हणजेच घर असते आणि ती जेव्हा म्हणते की आता मला याच्यातून बाहेर पडायचे, ही जी संकल्पना आहे ती मला खूप वेगळी वाटली आणि म्हणून मी ती एक कविता, आई कसा घेऊ शकते संन्यास, त्या इंद्रजित भालेराव सरांच्या आईवरती, अम्मावरती मला ती कविता लिहावी वाटली. त्यांनी संन्यास घेतल्याच्या नंतर त्या आश्रमामध्ये गेल्या, वसमतला महानुभाव आश्रमामध्ये राहायला लागल्या, आपल्या सगळ्या नातेवाईक मुलाबाळांपासून दूर. नंतर त्या शेवटच्या काळात जेव्हा आजारी पडल्या तेव्हा ह्यांनी आग्रह केला की बुवा तुझ्या आजारी पडण्यामुळं बाकीच्या लोकांना त्रास होईल, तुझं औषध पाणी आणि उपचार याच्यासाठी तू घरी चल. पण तिचा आट्टव असा होता की मी आता घरी येणार नाही, मी घराचा त्याग केलेला आहे. मग तडजोड अशी केली की ह्यांच्याच एका घरातल्या खोलीमध्ये तिनं भाडेकरूसारखं राहायचं आणि त्या रोज आपलं जेवण जे असायचं ते त्या खोलीच्या दारामध्ये यायचं आणि झोळी पसरून त्या भिक्षा मागायच्या आणि गयावहिनी त्यांच्या त्या पदरामध्ये ते रोजचं जे अन्नाचं ताट होतं ते ठेवायच्या, कारण की संन्याशाने भिक्षा मागून खायचं आहे. आणि त्याच्यातला जो हृदयद्रावक शेवटचा प्रसंग होता, अम्मांनी जेव्हा शेवटचा त्यांचा प्रसंग होता, मुलं बाळं गोळा केले, वय झालेलं होतं, माहीत होतं, सुना नातवंड पतवंड आलेले होते आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी, मग अशा वेळी काय होतं की हा अंत्यविधी करायचा अधिकार मुलांना नसतो. मग त्या आश्रमातले लोक आले आणि त्यांनी मग तो देह घेऊन गेला आणि तो अंत्यविधी केला. ही घडलेली घटना आहे. मला त्याच्यातला एक विलक्षण गोष्ट अशी लक्षात आली की एखादी आई जी संसारामध्ये अडकलेली असते तिच्यामुळंच घर पण असतं आणि जेव्हा तीच संन्यास घेते, हा मला एक वेगळा आयाम वाटला. म्हणून निदा फाजलीची जी कविता आहे ती पारंपरिक एक घर कुटुंबामध्ये अडकलेली आई आणि तिचं ते वर्णन आहे, जिच्या खांद्यावर सगळं घर उभं आहे. आणि नेमकी दुसरी एक आई की जी हे सगळं करते आणि त्याच्यातून संन्यास घेऊन बाहेर पडते, हा मात्र मला वेगळा मुद्दा वाटला. म्हणून ही दुसरी कविता मातृदिनाच्या निमित्तानं जी मी लिहिलेली तुमच्यासमोर ठेवतो. आई कसा घेऊ शकते संन्यास, आई कसा घेऊ शकते संन्यास, तिनं घेतला ध्यास म्हणून तर रुजून आलं घराचं अस्तित्व तणकटाच्या रानात. आई कसा घेऊ शकते संन्यास, तिनं घेतला ध्यास म्हणून तर रुजून आलं घराचं अस्तित्व तणकटाच्या रानात. तिच्या तळखड्यांवर उभे राहिले खांब ताठ. हे जे जुनं वास्तुशास्त्राचं आहे ना, खांब, कडिपाट, नाटी, त्याच्यानंतर तळखडे असतात त्या खांबांना, भक्कम असं जोतं असतं. जुन्या वाड्याचं चित्र तुम्ही डोळ्यापुढे आणा. मी स्वतः अशा वाड्यामध्ये राहिलेलो आहे, आजही आमचं ते घर आहे. तर हे जे वर्णन आहे ते मला आईला लावून पाहावं असं वाटलं. ती जी बाई आहे जुनी अशी, ती सगळं घर म्हणजे ते घराची जी वास्तुशास्त्र आहे ते पण तिच्या तुम्ही डोळ्यासमोर आणा. तिच्या तळखड्यांवर उभे राहिले खांब ताठ, तिच्या तळखड्यांवर उभे राहिले खांब ताठ, तिच्या नाटींच्या आधाराने कडिपाटांनी धरली सावली, तिच्या बळकट जोत्यावर भक्कम ठाकल्या भिंती, तिनं हौसेनं पोचल्या म्हणून तर रुजल्या परसात फुलांच्या ओसरीत माणसांच्या बागा. तिनं हौसेनं पोचल्या म्हणून तर रुजल्या परसात फुलांच्या ओसरीत माणसांच्या बागा. तिनं घट्ट विणलेल्या नात्यांच्या वस्त्रांचा तीच तर होती जरीचा धागा. तिनं हौसेनं पोचल्या म्हणून तर रुजल्या परसात फुलांच्या ओसरीत माणसांच्या बागा. तिनं घट्ट विणलेल्या नात्यांच्या वस्त्राचा तीच तर होती जरीचा धागा. ती भरवायची तेव्हा कुठे उतरायचा लेकरांच्या गळ्याखाली घास. ती भरवायची तेव्हा कुठे उतरायचा लेकरांच्या गळ्याखाली घास. आई कसा घेऊ शकते संन्यास, तिला उमगून आली प्रत्येक फांदीची, तिला उमगून आली प्रत्येक फांदीची स्वतंत्रपणे रुजून विस्तारायची भूक. तिला उमगून आली प्रत्येक फांदीची स्वतंत्रपणे रुजून विस्तारायची भूक. तिनं सावरून घेतली रुजलेल्या फांद्यांना अन्न पुरवायची चूक.
तिनं सावरून घेतली रुजलेल्या फांद्यांना अन्न पुरवायची चूक. म्हणजे त्या बाईच्या असं लक्षात आलं की आता आपली गरज कोणाला नाही आहे, सगळे स्वतंत्र आणि त्यांनी स्वतंत्र राहिलं पाहिजे. ही पण एक आईची भूमिका असते. वात्सल्यामध्ये आपण आपल्याच मुलाबाळांना आदू करून टाकतोय की काय, म्हणून मला ही आई ती चौकट ओलांडून पुढे जाणारी अशी वाटली. तिला उमगून आली प्रत्येक फांदीची स्वतंत्रपणे रुजून विस्तारायची भूक. तिनं सावरून घेतली रुजलेल्या फांद्यांना अन्न पुरवायची चूक. 60-70च्या चढावर तिला ऐकू आल्या उरासोबत घराच्याही धापा. 60-70च्या चढावर तिला ऐकू आल्या उरासोबत घराच्याही धापा. तिनं ठरवलं सोडायचा खोपा. आणि ही शेवटची ओळ आहे की ज्याच्यामधून तिचं आईपण हे घरात मर्यादित न राहता विस्तारलं कसं. घरात कोंडलेल्या तिच्यातल्या आईला आभाळानं हाक दिली, मातीनं अर्थ दिला. घरात कोंडलेल्या तिच्यातल्या आईला आभाळानं हाक दिली, मातीनं अर्थ दिला. विश्वाची आई होत तिनं जीव सार्थ केला. विश्वाची आई होत तिनं जीव सार्थ केला. आज मातृदिनाच्या निमित्तानं मला एक अतिशय वेगळं असं ह्या मातेचं दर्शन तुमच्यासमोर ठेवावं असं वाटलं. निदा फाजली यांनी भारतीय व्यवस्थेमधली अतिशय सुंदर अशी आई रंगवलेली आहे. आणि इंद्रजित भालेरावच्या आईच्या निमित्ताने माझ्या असं लक्षात आलं की ह्याच स्त्रीमध्ये हे सगळं ओलांडून पुढं जाण्याची जी ताकद आहे. आपण रणामध्ये झुंज करणारी स्त्री ती पण बघतो. सामाजिक पातळीवरती विविध पद्धतीनं काम करणाऱ्या कर्तबगार स्त्रियांचं आपण वर्णन करतो, स्मरण करतो. घर तर सांभाळणारी असतेच, पण एक अशी पण आई आहे की सकृतार्थपणे सगळा संसार सांभाळून सगळ्या जबाबदाऱ्या पेलून आणि त्या संपल्याच्या नंतर मग मात्र असं म्हणते की आता मी संन्यास घेणार आहे. त्याच्यामुळं संन्यास घेणारी आई ही अतिशय मला वेगळी वाटली. आज मातृदिनाच्या निमित्तानं ह्या आईचं एक शब्दचित्र तुमच्यासमोर ठेवलेलं आहे.